ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. लग्न जमवणं आता झालं अधिक सोपं. जोडी तुझी माझी वधूवर मेळाव्याचा शुभारंभ. श्री संत शिरोमणी महाराज सांस्कृतिक विकास मंडळ आणि महिला मंडळ नाशिक, शिंपी समाज, गंगापूर रोड, कॉलेज रोड आणि महात्मा नगर यांच्या वतीने घेण्यात आला. लग्न ठरवणे आणि योग्य जोडीदार शोधणे हा प्रत्येक कुटुंबासाठी एक महत्त्वाचा निर्णय असतो. याच प्रक्रियेला अधिक सोपे आणि आधुनिक बनविण्यासाठी मोठं पाऊल उचलण्यात आले. जोडी तुझी माझी पर्व 6 या भव्य वधूवर मेळाव्याचा आज अत्यंत उत्साहात शुभारंभ झाला. या मेळाव्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आता विवाह इच्छुकांची सर्व माहिती थेट मोबाईल स्क्रीनवर उपलब्ध होणार आहे. आज दिनांक 23 मे रोजी शहरातील रावसाहेब थोरात सभागृह येथे जोडी तुझी माझी पर्व 6 या भव्य वधूवर मेळाव्याचा शानदार शुभारंभ आणि उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विनेश खैरनार, नितीन ठाकरे, संकल्पना श्रीमती वंदनाता जगताप, सोनल पंकज नेरे, सुनील टी बोरसे, राजेंद्र खैरनार, शरद बागुल, अशोक चव्हाण, प्रशांत कापडणे, श्रीराग संधान, ललित खैरनार, उज्ज्वला एस निकुंभ सी, मेघाताई बागुल सी, स्नेहा निकुंभ आहेर सी, दीपाली बिरा, शैला बाविस्कर सी, लता शिंपी, वर्षा शिंपी सी, नेहा बागुल, रत्ना चांदवडकर. या मेळाव्याला समाज बांधवांचा आणि विवाह इच्छुकांच्या पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला. गेल्या 5 वर्षांच्या अभूतपूर्व यशानंतर हे 6वे पर्व अधिक डिजिटल आणि हायटेक स्वरूपात सादर करण्यात आले. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मुख्य सोहळ्यात आयोजकांनी विशेष घोषणा केली. पर्व 6चे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे संस्थेच्या अधिकृत डिजिटल मोबाईल ॲपचे अनावरण. आधुनिक काळाची गरज ओळखून विवाह इच्छुकांना आता योग्य स्थळे शोधण्यासाठी वणवण भटकण्याची गरज पडणार नाही. या डिजिटल ॲपच्या माध्यमातून सर्व उमेदवारांची खात्रीशीर माहिती एका क्लिकवर आणि प्रत्येकाच्या बोटावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे योग्य जोडीदार निवडण्याचा पालकांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत. रावसाहेब थोरात सभागृहात सुरू असलेल्या या भव्य मेळाव्यामुळे अनेकांचे रेशीमबंध जुळण्यास मोठी मदत होणार आहे. डिजिटल ॲपचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले. याचबरोबर श्री नामा फाउंडेशनचे श्री संदीपजी खैरनार व सर्व टीम, श्री विठ्ठल मंदिर कापड बाजार ही सर्व टीम आणि नाशिक मधील यांचं मनापासून सहर्ष स्वागत. आणि आता आपण वधूवर परिचय मेळाव्याला सुरुवात करत आहोत. ज्या मुलींनी नाव नोंदणी केले आहे ते पाठीमध्ये बसलेले असतील त्यांना विनंती आपण मुलं देखील असतील, मुलं जे तिकडे पाठी. माझं नाव नितेश सुभाषभाई जगताप आहे. शिक्षण सांग. माझं शिक्षण BE मेकॅनिकल इंजिनियर. जॉब मी PPC इंजिनियर म्हटलं प्रोडक्शन प्लॅनिंग इंजिनियर मध्ये जॉब करून राहिला आणि माझ्या एक्सपिरियन्स 6 वर्ष. हॅलो, सिद्धांत विनय निकुंभ आणि मी पुण्याचा राहणार आहे आणि मी अमेरिकन बेस्ड कंपनी CGI त्याच्यात AI टेक लीडचा जॉब करतो आहे. माझं नाव आवेश गोपाल सोनवणे. मी राहणार पाचोरा. मी नाशिकमध्ये डेटा मॅट्रिक्समध्ये US टॅक्स एक्झिक्युटिव्ह आहे. प्लीज. सर्वप्रथम वैष्णवी. शिक्षण चालू आहे 13वी आणि अपेक्षा मन मिळावं पाहिजे. My name is Vani Nikum and I'm coming from Ahmedabad. Currently I'm working at Nestle. लॉ केलं आणि सॅक पिकोचा कोर्स पण कम्प्लीट केला आणि आता जॉब सर्च करत आहे. माझं नंबर G28 आहे. माझं जन्मतारीख 28/2/2001. शिरोमणी मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या या वधूवर
मेळाव्याच्या निमित्तानं आलेल्या सगळ्यांचं मी इथे स्वागत करतो. खऱ्या अर्थाने आता मला सांगितलं त्या पद्धतीने वधूवर मंडळ चालवणं तसं फार आता अवघड गोष्ट झालेली आहे. कारण याच्यामध्ये पालकांच्या अपेक्षा, मुलांच्या अपेक्षा, मुलींच्या अपेक्षा या सगळ्यांची सांगड एकत्रितपणे येऊन लग्न जमणं ही फार अवघड गोष्ट झालेली आहे. खरं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जी काही प्रथा होती ही गावामध्ये म्हणजे फारावर बसल्या बसल्या लग्न जमायची आणि नवरदेव नवरी यांनी एकमेकांना न बघता सुद्धा लग्न झालेली आहे, तरी ते यशस्वी झालेले आहे. आता महिने एकमेकांना भेटतात, सगळं करतात, परंतु तरी सुद्धा बऱ्याच वेळा अडचणी निर्माण होतात आणि सध्या घटस्फोटाचं प्रमाण जे आहे ते सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. कारण मी वकील आहे, मला माहिती आहे की रोज 15 ते 20 दावे दाखल होतात. लग्न झाल्यानंतर 3-4 महिन्यामध्येच मुलाकडचे किंवा मुलीकडचे आम्हाला घटस्फोट पाहिजे असं म्हणतात. तर खरं म्हणजे लग्न ही हा एक संस्कार आहे आणि एक ती तडजोड असते. त्याच्यामध्ये जगामध्ये असं एकही जोडी नाही की जे 100% योग्य आहे, एकमेकांना अनुरूप आहे. तर याच्यामध्ये कमी जास्त गोष्टी असतात, त्या समजून घेतल्या पाहिजे. मुलींकडे आता शिक्षणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे, त्याच्यामुळे मुलींच्या पण अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये गैर काहीच नाही. मुली सुद्धा आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभ्या असतात, परंतु लग्न जर टिकवायचं असेल तर दोघांनी पण योग्य पद्धतीने तडजोड करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आणि ती जर आपण समजून घेतली तर त्याच्यामध्ये काही अडचणी येत नाही. मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो की आज जास्तीत जास्त मुलं आणि मुलींचे लग्न या ठिकाणी जमले गेले पाहिजे. त्याकरता आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. जोडी तुझी माझी खरोखर अभूतपूर्व, पूर्ण भारतामध्ये विदेशात या मेळाव्याची जी प्रसिद्धी झाली अशी भीती वाटायला लागली की लोक किती येतील. कारण प्रथमतः मला आनंद वाटतो की ह्या मेळाव्यामध्ये ह्या वंदनाताईंच्या अध्यक्षतेखाली म्हणजे ज्या राष्ट्रीय अध्यक्षा होत्या आणि नेरेताई आणि यांचं म्हणजे अगदी जिवलग मंडळ यांनी जी मेहनत घेतलेली आहे त्याला खरोखर कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि मी भाषणात तर बोलणार आहे, परंतु पुन्हा आज मला हे सांगायचं आहे सर्वांना, इथं जेवढे आज वधूवर स्टेजवर येतील तेवढ्यांनी जिथं काही लग्न जमत आलं तर ह्या मंडळाला कळवावंच लागेल. जे गंगापूर मंडळ यांनी जो काही प्रयत्न केला त्या मंडळाला मी खूप धन्यवाद देतो. आणि सर्व भारतातून आलेल्या समाज बांधवांना मला एकच सांगणं आहे, एखादी गोष्ट कमी पडली, एखाद्या गोष्टीचं कुठं प्रॉब्लेम आला तर ते धरून घ्या, मानून घ्या. हा मनुष्य कुठंतरी चुकतो, त्यामुळे मंडळाला कोणी दोष द्यायचा नाही. रात्रंदिवस कष्ट करून करत आलेलं हे काम आहे, त्याचं फळ आज आपल्याला मिळतं आहे. म्हणून सर्वांनी, सर्व समाजबंधू भगिनी यांनी संयमाने आज काम घेतलं पाहिलं पाहिजे आणि कार्यक्रम सक्सेस कसा होईल याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. वंदनाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या मेळाव्याचं दिवस रात्र या संकल्पना महत्त्व देऊन दिवस रात्र नेमून हा आपल्या समोर आपल्या समाजासाठी हा उपयुक्त असा मेळावा आपल्यासाठी उभा केलेला आहे. निश्चितपणाने या सर्व कामासाठी आमचे संधान भाऊ अतिशय चांगले व्यक्तिमत्व जेव्हाही आपण हा केला असेल त्यावेळेस उभारणे या संधान भाऊ यांच्या मार्गदर्शनाने हा मेळावा या ठिकाणी मिळाले आहे. ही जी मेहनत आपण सर्वांनी घेतली काही साहेब, खरंच तुम्ही यशस्वी झालात असं या ठिकाणी माझ्या कडून या शुभेच्छा व्यक्त करतो. अधिक वेळ न घेता आलेले वधूवर यांना लवकरात लवकर या ठिकाणी या मेळाव्याचा लाभ घेता येईल आणि आपल्याला आपला साथीदार जोडदार निवडता येईल अशा या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करून जास्तीत जास्त विभाग जमतील असं सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करून थांबतो. जय हिंद. 5 इथे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आमचे मंडळ पर्व 6 थोडंसं समजून घेणार मला आज सगळेजण. आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे हा आपला 6वा मेळावा आहे. आतापर्यंत आपण 6 मेळावे केले आहे. 2018 पासून सुरुवात झाली आहे. आणि जेव्हा लॉकडाऊनमध्ये सगळं जग थांबलं होतं तेव्हा आम्ही ऑनलाईन मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यात पण आम्हाला खूप सुंदर प्रतिसाद मिळाला.
जो ते 1400 ते 1500 मुलं मुली तेव्हा ऑनलाईन जॉईन झाले होते. आणि तेव्हा कुठेतरी आम्हाला असं वाटलं की नाही, आपण थांबू नाही शकत, आपल्याला काहीतरी करायचं आहे. आणि गेल्या 2 वर्षापासून जगाला मेळावा झाला, पण आम्हाला बऱ्याच जणांचे फोन होते की तुम्ही मेळावा घ्या, म्हणून आम्ही हा एक प्रयत्न केला. पण ह्या मेळाव्याचं वैशिष्ट्य असं आहे की हिच्यात आपण सगळं डिजिटली आणि टेक्नॉलॉजीचा पूर्ण वापर करून घेतलेला आहे. आजकालचं जे हे युग आहे, ह्या ज्या आजच्या मुली आणि मुलं आहे यांच्यासाठी हे खूप सोपं झालं आहे. कारण यांच्या जॉबच्या हिशोबाने किंवा कामानिमित्त हे मुलं मुली बाहेर असतात, कोणी बाहेर देशात असतो, कोणी बाहेरच्या कोणी MP प्रत्येक ठिकाणी पसरलेले असतात. आणि त्या मुला मुलींना प्रत्येक वेळेस मेळाव्याला येता येत नाही. त्यांना घरी बसून हा मेळाव्याचे तुम्हाला जे तुमच्यासाठी जो योग्य जोडीदार आहे ते निवडण्यासाठी आपण आज एक ॲप लॉन्च करतोय. आणि त्या ॲपमधून हा ॲप सर्व दूर म्हणजे ज्यांनी पण रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांना सगळ्यांना ते ॲप बघता येईल. आणि त्या ॲपच्या थ्रू तुम्हाला फक्त जे पाहिजे, ग्रॅज्युएट मुली, इंजिनियर मुलं, डॉक्टर मुलं, तसं तुम्ही फक्त हे टाकलं की ते तुम्हाला कटआउट होऊन तुमच्यापाशी तो येणार आहे. आता बरेच मुलं म्हणतात की आम्ही स्टुडंट नाही आहे, आम्हाला 10वी-12वी मुलं पाहिजेत. ठीक आहे, तुम्ही तो कटआउट टाकला, तुम्हाला तो मिळणार आहे. हा एक फायदा झाला आहे. म्हणजे सगळं तुम्हाला, आणि बऱ्याच वेळा काय होतो जिथं मिळावं असतो तिथं फक्त पुस्तिका मिळते. बरं, आमच्या मंडळाने आजपर्यंत भरपूर कार्यक्रम केलेले आहेत. त्यातल्या त्यात सांगण्यासारखे, वापरण्यासारखे तर भरपूर आहेत. जसं हळदी कुंकू, नामदेव पुण्यतिथी, आम्ही डॉक्टरांचे बरेचसे कॅम्प पण घेतलेले आहेत. 240 ते 250 मुलांचा शेवटचे या 3 दिवसात 4 दिवसात फोन आलेले मुला मुलींचं सॉरी. आणि त्यांची इच्छा होती की आम्हाला सामील करा, पण आपण तुम्ही बघता हॉलची कॅपॅसिटी खूप छोटी आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांना इच्छा सामील नाही करू शकलो. पण 26 तारखेनंतर आमच्या टीमला फोन करा, आम्ही तुम्हाला नक्की ॲपमध्ये तुमचं नाव नोंदणी आणि तुम्हाला ॲपची लिंक जरूर देण्याचा प्रयत्न करू. वधूवर मेळा म्हणजे का बरं घ्यावं लागतं? कारण मुली आजकाल भाव खातात, मुलं आजकाल भाव खातात. कशासाठी खातात की नाही आम्ही खूप शिकलेलं आहे, मी जर 2 रुपये कमवत ते मला 5 रुपयावाला असं. तर प्रत्येकाने असं न करता कमी शिकलेली मुलं सुद्धा कमवतात की 10 रुपयेवाला पण मोठा असतो, लाख रुपयेवाला पण मोठा असतो. मग का बरं भाव खातात? तुम्हाला खरोखर सांगताय की मुलींना जागा व्हा. आपले केस पांढरे होत आलेले, आई वडील सुद्धा म्हातारे होत आले, कंटाळले बिचारे, त्यांच्याकडे बघा. आणि मुला मुलींसाठी प्लीज संदेश आहे माझा प्रेमाचा की प्रत्येकाने आपला वर शोधा. आणि इथे कम से कम 800 लग्न तरी जमले पाहिजे. हा माझा माणूस आहे. जर 800 लग्न जमले तर आपण सामुदायिक विवाह करून न खर्च, म्हणजे जास्त खर्च न करता पालकांना कुठलाही बोजा न देता आपण खर्च करू, मंजूर आहे. आणि प्रत्येक वधूनी वर यायचंय, येणार. आई वडिलांना कमीत कमी कर. आणि मी जे म्हणते आई वडिलांनी फक्त लग्न करा, अगदी साध्या आपल्या नाटकांमध्ये लग्न करा आणि मुलीच्या नावाने 5 ते 10 लाख जो काही खर्च होईल तो येते म्हणून करा.